जिथेही बघतोय तिथे फक्त कोंबड्यांचीच दुकानं दिसतायत. चारी बाजूंना कोंबड्यांची दुकानं असल्यामुळे जंगलात मला कोंबडी दिसत नाहीये. कोंबडी तर सोडाच, पण दुकानं झाल्यामुळे मला कोंबडीचा एक पंख सुद्धा मिळत नाहीये. काय करू? हे तर कोंबडीचं पीस दिसतंय. हे कुठून आलं? असं वाटतंय या घरात कोंबडी नक्की शिजते आहे. खूप दिवसांपासून सुगंध नाही मिळाला. अरे बापरे, माझं डोकं. हे काय आहे? आई, मला माझं पुस्तक नाही मिळत आहे. काय? पुस्तक नाही मिळत आहे? उद्या तुझी परीक्षा आहे, तिथेच कुठे ठेवलं असेल, शोधून वाच. खूप हुशार आहे, पण माझ्यापेक्षा हुशार नाहीये. पुस्तक बाहेर फेकून स्वतःला खूप हुशार समजतो. आजकालच्या मुलांना काही शिकायचं नसतं तर काहीतरी कारण शोधत असतात. वा, गावातली गावराणी कोंबडी. मजा येईल. ये ये इकडे ये. अरे, याची आई आली. असं वाटतंय सोबत तिचा नवराही येतोय. अरे वा, भरलेला परिवार आहे. वा, एक एक करून खाईल तर खूप दिवस निघून जातील. आणि यांच्या सोबत ही छोटी पिल्ला, त्यांची चव तर काय सांगू. देव जेव्हाही देतो छप्पर फाडून देतो. पूर्ण कोंबडीचा भांडार. यांना खायचा विचार करून करून तोंडात पाणी येतंय. अच्छा, ऐका, मी यांना पाढे तर शिकवले आहे, पण ABCD कसं शिकवायचं आपण? ABCD? ते काय असतं आई? इंग्रजीची अक्षरं. यांना ABCD शिकवायचं आहे, पण कसं शिकवायचं आपण? कोण शिकवेल यांना? ABCD शिकवणाऱ्या एखाद्या चांगल्या शिक्षकांना घेऊन या. मी शोधून घेऊन येतो. या जंगलात यांना कोण शिक्षक मिळणार आहे? पण यांना ABCD शिकवणारा इंग्रजी शिक्षक हवाय. आणि मला काय पाहिजे? मला कोंबडी पाहिजे. दोघांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मला इंग्रजी शिकावंच लागेल. डिंगे डिंगा डिंगे डिंगा. Wow! Success! मी खूप शोधलं, पण ABCD शिकवणारं मला कुठेच नाही मिळालं. हॅलो कोंबडीचे बाबा आणि कोंबडीची आई. हाऊ आर यू? हाय चिल्ड्रन्स, आर यू हॅपी? काय? कॉफी? आई, हे कॉफी मागताय. कॉफी चहा वगैरे नाही. हॅपी म्हणजे आनंदी होणं. इंग्लिश आहे हे, इंग्लिश. इंग्रजी? तुम्ही इंग्रजी शिकवता? आय एम सॉरी, मी तर माझ्याबद्दल सांगायचंच विसरलो. आय एम कोल्हा शिक्षक. जंगलात स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. मी मूर्ख मुलांना थोड्याच दिवसात म्हणजे फार कमी वेळात इंग्रजी वाचायला आणि बोलायला शिकवतो. आता इतक्यातच मी 2 जंगली कोंबड्यांच्या परिवाराला इंग्लिश शिकवलं. एका झटक्यात त्याच्या परिवाराला ABCD कोणी शिकवला? मी शिकवला. आणि जे माझ्याकडे क्लासला येऊ शकत नव्हते त्यांना मी घरी जाऊन होम ट्युशन सुद्धा दिले. हो हो, चालेल आम्हाला.
या पोरांना काय तुम्ही ABCD शिकवू शकता? यात कोणती मोठी गोष्ट आहे? इंग्रजी शिकवणंच तर माझं काम आहे. यांना शिकवता शिकवता मी तुम्हालाही इंग्रजी शिकवून देईल. आम्हाला पण? का नाही? जर तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर तुम्ही सगळे इंग्रजी शिकू शकता. शिक्षणाचं काही वय नसतं. अच्छा अच्छा. ओ, आता आम्ही शिकून काय करणार नेमकं? तुम्हाला काही करायची गरज नाहीये. जे काही करायचंय ते मी करेन. तुमचे जे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील त्यांनाही बोलवून घ्या. त्या सर्वांना एका झटक्यात फर्राटेदार इंग्रजी शिकवून देईल. त्या लोकांना आम्ही नंतर बोलवू. पहिले यांना ABCD तर शिकवून द्या. ओके ओके. चला मुलांनो, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. चला. A&T ant. B-A-T bat. C-A-T cat. D-O-G dog. E-L-E-P-H-A-N-T elephant. F-A-N fan. G-U-M gum. H-E-N hen. I-C-E-Ice. J-O-K-E-R joker. K-I-T-E kite. L-A-M-P lamp. इकडे. M-A-N-G-O mango. N-O-S-E nose. O-R-A-N-G orange. P-A-R-R-O-T parrot. Q-U-E-E-N queen. R-A-I-N-B-O-W rainbow. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. S-H-E-E-P sheep. T-I-G-E-R tiger. U-M-B-R-E-L-L-A umbrella. V-I-O-L-I-N violin. W-W-A-T-C-H watch. X-R-A-Y X-ray. Y, oh God. Y-A-K yak. Z Z-E-B-R-A zebra. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M अरे मला चोच नका मारू. अरे बापरे.
इथेच तर भालू दादाच्या मधाचा साठा आहे. आज तर मी त्याला चोरणार. पण तो भालू अजून इथेच आहे. काहीही असो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहायला हव्या. आज पोटभर मध मिळालं. बाकी सांभाळून ठेवतो, पुढे वापरता येईल. माझ्या मधाचा खजाना कोणालाच ठाऊक नाही. दक्षिणी पर्वतांच्या जंगली तलावात जाऊन आंघोळ करून येतो आणि मग आरामात झोपीन. अजून काही वेळ थांबलो तर गडबड होऊन जाईल. आता लवकरच मला माझ्या ठिकाणी पोचायला हवं. त्याच्यानंतर हे सगळं मलाच खायचंय. काहीही असो, आजचा दिवस खूप चांगला होता. तसही चोरी केल्यानंतर एकही दिवस मी रिकाम्या हाती परत आलो नाही. बापरे, जेवण साठवून ठेवण्यात काहीही अर्थ नाही. बावळटपणा आहे. त्याला चोरी करून खाण्यातच हुशारी आहे. ही तर आश्चर्याची गोष्ट आहे. किती सोप्या पद्धतीने या कोल्हू दादाने त्या भालू दादाच्या मधाची चोरी केली. हा कोल्हू दादा तर खूपच चतुर आहे. मी तर या कोल्हू दादाचा एक चाहताच झालोय. चोरी तर खरंच एक कला आहे आणि कोल्हू दादा तर ह्यात खूप कुशल आहे. मला पण ती कला शिकायची आहे. विचारून तर पाहूया की कोल्हू दादा मला त्याचा शिष्य बनवेल का. जाऊन तर बघू, गमवायला हातात आहेच काय. दादा दादा, तू तर महानच आहेस. काय? तू आता काय म्हटलास? मी महान आहे? आजपर्यंत कोणीच मला असं म्हटलं नाही. तुझ्या अशा बोलण्यामागे नक्कीच काही वाईट हेतू असेल. माझ्यासोबत खेळू नकोस. दादा, मी काही गंमत वगैरे नाही केली. खरंच माझा काही वाईट हेतू नाहीये. छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या करून जगणाऱ्या मला महान म्हटलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. हे बघ, काही गडबड करून मला फसवण्याचा विचार असेल तर तो विचार स्वतःकडेच ठेव, समजलं? हा, चल लवकर निघ इथून. तेच बरं राहील. दादा, तू मला वाईट नको ना समजू, प्लीज. मी तुझा खूप मोठा चाहता झालोय. तू या कलेत खूप निपुण आहेस. मी खरंच सांगतोय. तुझी चोरी मी माझ्या बिळातनं पाहिली होती. तेव्हापासनं मी तुझा चाहता झालोय. अरे, आम्ही सगळे कोल्हे खूप हुशार असतो. घराण्यापासून असंच आहे. खास करून मी त्या हुशार लोकांमधला प्रमुख सुद्धा आहे. तू जे सांगितलं ते 100% खरंय. तरी पण तू मला तुझा शिष्य बनव ना. मला पण तुझ्यासारखी चोरी शिकायची खूप इच्छा आहे. तुझ्यासारख्या एका छोट्या उंदराला मी माझा शिष्य कसा बनवू, यासाठीच तू माझी तारीफ केली होती ना. तू तर कमाल निघालास रे. दादा, असं नाहीये रे. मी खरंच
खरंच तुझा चाहता आहे. तू मला तुझा शिष्य बनव ना प्लीज. अरे हे सगळं शिकायला बुद्धी, शक्ती, ताकद आणि शारीरिक क्षमता पण हवी ना. तुझ्यात यातून काही आहे का? ते सगळं बरोबर आहे रे दादा, पण जर का तू मला तुझा शिष्य बनवलंस तर मी तुझ्या खूप कामात येऊ शकतो. चोरी करण्यासारख्या खूप जागा मी तुला दाखवू शकतो. मला वाटतं याची गोष्ट बरोबर आहे. चोरी करण्यासारख्या जागांबद्दल याला माहिती असेल. याला शिष्य बनवलं तर हा नक्कीच माझ्या कामी येईल. काहीही असो, याला सोबत घेऊन चलूया. चोरीमधला थोडाच वाटा तर याला द्यायचा आहे. चोरीची कला एवढी छोटी गोष्ट नाहीये. सिद्धांताच्या बऱ्याच गोष्टी तुला शिकाव्या लागतील, थिअरी आणि प्रॅक्टिकल. आणि या सगळ्यालाच तर शक्तीची आवश्यकता आहे. हो, त्याचं प्रशिक्षण तर मी तुला नंतर देईल. बरोबर म्हटलं गुरुजी. तुम्ही जेही सांगाल ते मी सगळं ऐकीन. आजच्या आपल्या ऑपरेशन मध्ये तू चोरीचे नवीन धडे शिकू शकतो. नक्की, जसं तुम्ही सांगाल तसंच. माझे काही जुने ऑपरेशन तू पाहिले असते तर त्यातून बरंच काही शिकला असता. एक दिवस मी एका ठिकाणी एक कोंबडी चोरायला गेलो होतो. तिथे खूप सारे लोक होते, पण मी कुठे घाबरणार होतो. चतुराईने मी पिंजऱ्यातून कोंबडीला पकडून घेतला. पण कोंबडी जरा जास्तच आवाज करत होती. मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यावेळी काही लोक माझ्या पाठीमागे लागले. कोण लोक? मार पडला का तुला? नाही नाही नाही, असं काही झालं नाही. कोंबड्याच मागे लागल्या होत्या. आई ग, ओई मा, बापरे, वाचवा वाचवा, मला नका मारू. ते एक चांगलं ऑपरेशन होतं. एक कोंबडी पकडण्या मागे मला खूप काही मिळालं. काय मिळालं? मार? नाही नाही नाही, कोंबड्या. ते सगळं आठवून आजही डोळ्यात पाणी येतं. डोळ्यात ना? डोळ्यातून नाही रे, तोंडाला. त्याच्या चवीने. वा, तू तर खूपच सराईत आहेस रे. आता ही काय सांगायची गोष्ट आहे. आता लवकर चल, आपण त्या सिंहाच्या गुहेत जाऊन सगळं मांस चोरून घेऊ. सगळे सिंह आंघोळ करायला गेलेत. रेडी? 1, 2, 3. आजचं ऑपरेशन खूप यशस्वी होतं. आपण ताजं मांस चोरून घेतलं ना. आज तर चांगली मेजवानीच होती. हे सगळे वाघ ना बुद्धूच असतात, हो ना गुरुजी? नाहीतर मांस सोडून कुठे जातील का? मूर्ख लोक गाढवासारखे काम करतील. माझ्यासारखे बुद्धिमान लोक बिना मेहनतीचंच आयुष्य जगतात. बरोबर आहे गुरुजी. बुद्धिमान लोक भाग्यवान असतात, कारण ही धरती फक्त त्यांच्यासाठीच आहे. आमीन. आता आपण उद्याच्या ऑपरेशन बद्दल विचार करू. त्याला आजच्या पेक्षा यशस्वी बनवायचा आहे. त्याचा रस्ता पण मी शोधलाय. गुरुजी, जागा कुठली आहे? मी सगळं बघून येतो. जागा वगैरे मी सांगून देतो, तू लक्ष देऊ नाही. त्या धूर्त कोल्ह्यामुळे जगणं अवघड झालंय. आमच्या गुफेत घुसून तो आमचं जेवण चोरतोय. लपवून ठेवलं तरी चोरून घेऊन जातो. बरोबर आहे, माझ्या गुफेतून कितीदा त्यांनी चोरी केली आहे.
त्याला धडा नाही शिकवला तर आपलं जगणं अवघड होऊन जाईल. काही दिवसांपूर्वी तो माझ्या शेपटीला गाठ बांधून माझी सगळी फळं घेऊन गेला. मी तर काहीच करू शकलो नाही. मला पण त्यांनी खूप त्रास दिला होता. आपण सगळे जाऊन ना ह्याची तक्रार सिंहराजाकडे करूया. तो आपल्याला मदत करेल. राजा, त्याच्या चोऱ्या काहीही करून थांबवा ना. आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही आमची मदत करा ना. हो, तुमच्या सगळ्यांचंच दुःख मी समजतो, पण तो कोल्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणेच खूप चतुर आहे. कुठल्याही चतुराईनेच आपण त्याला हरवू शकतो. आपण त्याच्याबद्दल विचार करायला हवा. आज आपल्याला थोडं दूर जायचंय. हे एक मस्त ऑपरेशन असेल. आपल्या हुशारीचा परिणाम दाखवायची वेळ आली आहे. काहीही असो, गुरुजींसोबत मी नेहमीच राहीन. मी खूप नशीबवान आहे की मी तुमचा शिष्य आहे. हा, खूप वेळापासून आपण फक्त चालतोय गुरुजी. आपण कधी पोचू जागेवर? शिष्य, अजून बरंच चालायचंय. माझे पाय खूप दुखायला लागले गुरुजी. म्हणून मी आधीच सांगितलं होतं की याच्यासाठी खूप ताकद हवी. मित्रांनो, ते येतात आहेत. तुम्ही लोक सुरू करा. दादा, आपल्या सिंहराजाच्या गुफेत खूप सारं मांस, धान्य आणि फळं आहेत. तर मग सिंहराजा तिकडे नाही आहेत का? नाही, तो तर तिकडल्या जंगलात शिकार करायला गेलाय. 2 दिवसांनंतर परत येणार आहे. आता जे पण असेल, आज माझं पोट भरलेलं आहे. आज एक मस्त मेजवानी होती. माझंही तसंच काहीसं आहे दादा. पोट खूप जास्त भरलं आहे. असं आहे तर ही गोष्ट कोणाला सांगू नको. आपण पुन्हा कधीतरी येऊन खाऊ. सिंहराजा पण 2 दिवसांनंतरच येतील. बरोबर आहे. मी पण तेच म्हणत होतो. ही गोष्ट जंगलात कुणालाच नाही माहित. आपण ही गोष्ट कुणालाच नाही सांगायची. हा गुरुजी, चित्ता आणि ससातल्या गोष्टी ऐकल्या का तुम्ही? ते गुपित सांगतात आहेत. जर ही गोष्ट खरी असेल तर आपण त्याला चोरून घेऊ. हा, बरोबर. सिंहराजाची गुफा इथे जवळच आहे. जास्ती दूर पण नाही चालावं लागणार. तर मग आजचं ऑपरेशन तिथेच करून घेऊया. ते चित्ता आणि ससा काय बावळट होते. असं उघड्यात गुपित सांगताना बघितलं ना त्यांना. आजकाल कोणाला काही बुद्धी उरलीच नाहीये गुरुजी. बुद्धीच्या नावावर तर तुम्हीच बुद्धिमान आहात. तू बाहेर पहारा दे. मी आज जाऊन ऑपरेशन सुरू करतो. बरं गुरुजी, मी बाहेर थांबतो. अरे तुझ्या तर आता सोडा सोडा मला. बापरे, हा तर गुरुजींचा आवाज आहे. काही संकट तर आलं नसेल ना? आज जाऊन बघून येऊ का? नाही नाही, नको नको. तसं पण मी कुठे काय गुरुजींसारखा शक्तिशाली आहे. जितक्या लवकर होऊ शकतं तितक्या लवकर इथून पळूया. माझ्याकरता तेच योग्य आहे. सोडा सोडा. भालू दादा, मला आशीर्वाद द्याल का? हो हो.